करतो काही वेळ आम्ही देवाची आराधना केली, प्रभूला उंच केलं आणि आम्हाला माहिती की जेव्हा परमेश्वर स्तुती आराधनेमध्ये आमच्यामध्ये उतरून येतो, त्यास देव येतो, त्यास तो काहीतरी आम्हाला बोध करत असतो. असं नाही की परमेश्वर त्याच्या लोकांमध्ये उपस्थित राहिला आणि तो काही न बोलता गेला. एदेन बागेमध्ये सुद्धा जेव्हा परमेश्वर आदामाला भेटण्यासाठी आला, त्या भेटीनंतर सगळी परिस्थिती बदलली. सगळं काही नॉर्मल चाललेलं होतं, परमेश्वराची उपस्थिती होती, बागेवरती त्याचं साम्राज्य होतं. परंतु त्या दिवशी प्रभू आला आणि ज्या गोष्टी तो बोलला त्याच्यानंतर आदाम एदेन बागेत राहिला नाही, तर तो बागेत बाहेर काढलं गेलं त्याला. म्हणजे ज्या देव बोलतो त्यास तो आमच्यातल्या चुका, देवाशी आमचं असणारं तुटलेलं नातं, त्याची जाणीव करून देण्याचं काम तो करत असतो. बऱ्याच लोकांना देवाचं बोलणं आवडत नसतं, म्हणून जसं आम्ही पाहतो की आता देवाचं बोलणं ऐकल्यानंतर ज्या प्रकारची परिस्थिती माझ्यावरती ओढावणार आहे त्या आदामाला कळलं आणि तो जाऊन झाडाच्या मागे लपला. आज पुष्कळ लोक लपलेले आहेत, आज ते इथं नाही आहेत. त्यांना देवाचं बोलणं ऐकायला नको आहे. हा, बाकीच्या गोष्टी त्यांना आवडतील. त्यांना कोणीतरी येऊन प्रार्थना केली पाहिजे, कोणीतरी सेवकाने येऊन त्यांच्याविषयी चांगलं बोललं पाहिजे, थोडंसं फीडबॅक सांगा. बऱ्याच वेळा या गोष्टीकडे लोकांचं जास्त लक्ष असतं. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, आमच्या जीवनामध्ये आम्हाला करेक्शनची खूप गरज आहे. आमच्या स्वभावामध्ये, आमच्या विचारांमध्ये जसं देवाचं वचन आमच्या समोर आहे त्या पद्धतीने आम्ही आमच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. कितीही चांगले व्यक्ती असा, दावीद, शास्त्र सांगतं तो माझ्या हृदयातला माणूस आहे, पण देवाने त्याला सुद्धा सोडलं नाही. त्याला सुद्धा नाथान संदेष्टा पाठवून त्याला सांगितलं की पहा, तू दुसऱ्याची स्त्री आपल्या घरी आणलेली, त्यामुळे तलवार तुझं घर सोडणार नाही. देवाच्या हृदयातला व्यक्ती म्हणजे परमेश्वर कोणाची गळ करत नाही, सोडत नाही की चला ज्यानं प्रार्थना केली, यानं सगळं केलं आणि याच्या चुकांवरती मी पांघरून घाल, असं कधीच होणार नाही. आणि मुळामध्ये स्वर्ग हा नीतिमान लोकांच्या राहण्याचं ठिकाण आहे. आज पृथ्वी तलावरती आम्ही आहोत, येशू ख्रिस्त हरवलेले शोधण्यासाठी, पापी लोकांना स्वर्गामध्ये नेण्यासाठी आला. परंतु पाप घेऊन स्वर्गामध्ये आम्ही कधी जाऊ शकणार नाही. पाप तर सोडावंच लागेल ना. म्हणून शमरोनी स्त्रीला दगड मारणाऱ्या लोकांना त्यांनी प्रतिबंध केला आणि म्हटलं पहिला दगड त्याने मारा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही, पण जाताना त्या बाईला सांगितलं जा आता इथून पुढे पाप करू नकोस. त्याचा अर्थ असा नाही की तुला दगड मारलंय आता पुन्हा जाऊन पाप कर, पुन्हा जाऊन व्यभिचार कर, असं कधीच होत नाही. मुळामध्ये देवाचं वचन आमच्यामध्ये दोष दाखवण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी असतं. आणि पुष्कळ लोकांना दोष दाखवणं ही गोष्टच पसंत नाही. दोष नका दाखवू, चांगलं बोला, काहीतरी आम्हाला बरं वाटेल असं बोला. पण आज रात्री एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची. जसं मी वसईमध्ये एंट्री केली ना, कोपऱ्यामध्ये जर बघितलं तर सगळीकडं एक वेगळंच दृश्य जे शास्त्राच्या विरोधामध्ये आहे. ऐका बरं का, शास्त्रामध्ये असणाऱ्या देवानं आपलं अस्तित्व ज्या दिवशी दाखवलं आणि देवानं या लोकांना सुधारण्यासाठी आणि त्याची उपस्थिती किंवा देव नेमकं काय आहे हे समजावून सांगण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आम्ही पाहतो की निर्माण केलेल्या मनुष्याला
अजून नियमशास्त्राचं पुस्तक म्हणजे जगामध्ये देवा संबंधानं आणि माणसा संबंधानं तुमचं वर्तन कसं असावं याच्यासाठी असणारं हे नियमशास्त्राचं पुस्तक आहे. त्या 10 आज्ञा मोशेला डोंगरावरती दिल्या. पण मोशेला 10 आज्ञा देत असताना इकडं खाली जर त्या मोशेनं 10 आज्ञाचं पुस्तक घेऊन खाली येतो तर पाहतो तर काय त्या दगडी पाट्या घेऊन येत असताना इकडे याने पहिलीच आज्ञा मोडून ठेवलेली होती. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, त्या मूर्तीला दंडवत घालू नको, त्याच्या पाया पडू नको हे सांगितलं. आणि खाली येऊन पाहतो तर काय लोकांनी मूर्तीला दंडवत घातले. म्हणजे लोकांच्या अंतःकरणामध्ये देवापेक्षा त्यांच्या कल्पनेच्या मूर्ती तयार आहेत. त्यांना जिवंत देव नको आहे. जिवंत देव जर त्यांना दिसला, मला माहिती की देवाचं अस्तित्व जर देव जिवंत आहे तर जिवंत देव तुम्हाला कुठं ना कुठं तरी अडवणार आहे. बलाम संदेष्टाला त्यांना अडवलं, नाही जाऊ दिलं तिथं. बलाम संदेष्टा तसंच निघाला. सांगितलं होतं देवानं त्याला, काय बलाका बरोबर जाऊन तुला माझ्या लोकांना थोडी शाप देता येणार आहे, मी माझ्या लोकांना आशीर्वादित करून ठेवले. पण तरी सुद्धा बलाम संदेष्टा काहीतरी मोहाच्या मोबदल्यामध्ये त्या बलाक राजाबरोबर गेलेला. आम्ही पण तसंच करतो. काही मोहापोटी काही गोष्टी आम्हाला आवडतात, काही आमच्या वाडवडिलांनी शिकवल्या, त्या देवाच्या वचनात लिहिल्यात का नाही, कधीच त्याचा शहानिशा आम्ही करत नाही. आणि आम्ही ते तत्व पण सोडायला तयार. मला ते एक वचन वाचा, माझा विषय तो नाही पण तरी एक वचन वाचू. मला ते अनुवादाचं पुस्तक 4था अध्याय त्याचं 15 वचन, अनुवादाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 15 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर एक गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. अनुवादाचं पुस्तक 4था अध्याय आणि त्याचं 15 वचन. एक माईकची व्यवस्था खाली करा वाचणाऱ्या जो. अनुवादाचं पुस्तक 4था अध्याय आणि 15 वचन. माईकचे म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा. अतिशय सावधगिरी बाळगा. कारण परमेश्वरानं तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केलं. त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही. यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्षाची भूमीवर रांगणाऱ्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वी खालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये. अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य चंद्र तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालून. पुष्कळ गोष्टी, परंतु मुख्य भाग जो आहे 15 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही बिघडून जाऊ नये. बिघडलेला माणूस कोण आहे? बिघडलेले चर्च, बिघडलेले लोक कोण आहे? कोण बिघडलाय? आम्ही सुधारलो का तर आम्ही प्रार्थना करायला. पण तुम्ही प्रार्थना करायला तुम्ही तर बिघडलेले आहात. वसईमध्ये एंट्री केल्यावर तर कळतं सगळेच बिघडले. पुरावा काय त्याचा? 15 वचन वाचा बरं. 15 वचन. म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा. कारण परमेश्वरानं तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केलं. त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही. यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्षाची भूमीवर रांगणाऱ्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वी खालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये. प्रतिमा करूच नाही म्हणून सांगितलेलं आहे आणि देवाची आज्ञा आहे. मुळामध्ये देव म्हणतो की मी तुम्हाला दर्शन दिलंच नाही ना, तुम्हाला कुठं कळलं देव कसा आहे? आता कोणाला माहिती तुम्ही दाखवलेला इशू काय? तुम्हाला दर्शन दिलं त्याने? तुम्ही चौकात त्याच्या मूर्त्या लावून ठेवता.
कोण आहे तो येशू? पाहिला का कोणी? आणि शास्त्र सांगतं की मी तुम्हाला दर्शन दिलं नाही, तुम्ही प्रतिमा करायचीच नाही. मग आम्ही तर प्रतिमा करतो आणि तो म्हणतो तुम्ही तर बिघडला. आणि लोकांना असं वाटतं धार्मिक आहेत, त्यांना शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे वागायचं नसतं, त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वागायचं असतं. आणि आपल्या मर्जीप्रमाणे वागल्यावर स्वर्ग कसं काय मिळणार? तुम्ही कसं काय म्हणता मला स्वर्गामध्ये जायचं? बरं, तुम्ही त्या मूर्तीकडे जाता, त्याच्यासमोर आपल्या प्रार्थना सादर करता, ज्या मूर्तीमध्ये देव नाहीच आहे, देव आकाशामध्ये. 115 स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे. राष्ट्राने असं का म्हणावं तुमचा देव कुठे, तुमचा देव कुठं? तर तो म्हणतो माझा देव तर स्वर्गामध्ये आहे. देव स्वर्गामध्ये, मग पृथ्वी तलावर कशाला? कारण तुम्हाला सांगतो, जेव्हा मोशे पर्वतावर गेला ना, पर्वतावरती गेल्याबरोबर इकडं सैतानानं या लोकांच्या मनामध्ये एक भावना घातली, काय? आम्ही देव पाहिला नाही, आम्हाला देव पाहिजे. मग आता त्या ठिकाणामध्ये अरुणाला मोठा प्रश्न पडला, काय करावं? मग त्याने म्हटलं द्या तुमच्याकडचे दागिने. त्याने दागिने काढले, भट्टीमध्ये टाकले, भट्टीतनं आणि टाकल्याबरोबर भट्टीमधनं एक वासरू बाहेर आलं, त्याला शिंग होते आणि ते म्हणलं हाच तुमचा देव. म्हणजे त्याला जिवंत देव नको, जे तुम्ही दाखवाल तो आम्हाला देव. आता पण लोक दाखवतात ते देव तर झालेला आहे. कुठल्या स्त्रीची प्रतिमा करू नको, पण तुम्हाला चौकात दिसणार आहे. शास्त्रात दिले बरं का स्पष्ट, कुठल्या स्त्रीची प्रतिमा करू नका, कुठल्या पुरुषाची प्रतिमा करू नका. मुळामध्ये देव प्रतिमेमध्ये राहत नाही, फोटोमध्ये, स्टॅच्यू मध्ये. देव कोणत्याही परिस्थितीमध्ये पुतळ्यामध्ये राहत नाही. मग राहतो कुठं देव? तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. देव आमच्या मध्ये राहतो प्रिया, तो आमच्यामध्ये आहे. पण आम्ही बिघडलोय हो, कारण आम्हाला आमच्यात जर देव ठेवला ना तर सगळंच बदलावं लागतं ना. एखाद्या व्यक्तीला म्हटलं, समजा एक व्यक्ती म्हणतो माझ्यामध्ये देव आहे बरं का, तो दारू पिऊन पडला. पण तुझ्यातला देव दारू पिऊन कसं काय पडतो? तुझ्यात देव आहे ना. साधा घरात पाळक असला, घरामध्ये जर पाळक असला ना तर घरातले लोक पाळक जाईपर्यंत चिडीत असतात, काय बोलत नाही, एकदम धार्मिक वातावरण दाखवतात, वाईट शब्द बोलणार नाही, भांडण करणार नाही, कोणी कुणाशी एकदम शांतीने बोल. पाळक घरामध्ये असला तर शांती असते. आणि तुमच्यामध्ये देव आहे आणि तुम्ही दारू पिता. तुमच्यामध्ये देव आहे, तुम्ही शिवीगाळ करता. तुमच्यामध्ये देव आहे, तुम्ही मत्सर करता. तुमच्यामध्ये देव आहे, तुम्ही एकमेकाचा द्वेष करता. मग तुमच्यात देव आहे ओळखायचं कसं काय? मग सोपा मार्ग कोणता? इथं नाही ठेवायचा देव, मूर्तीमध्ये ठेवायचा, कुठेतरी चौकात ठेवून टाकायची आणि तिथं जायचं आणि त्याला सांगायचं चौकातच बस, मी गाव फिरून येतो, तू चौकात बस. मी दारूच्या गुत्त्यावर जाईल, तू नाही यायचं, मी माझ्या इच्छेप्रमाणे वागेल, जसं पाहिजे तसं करणार. बरं, त्याला तिथं ठेवल्यावर तो पण म्हणतो फिर आणि मर. मला तुझ्यात राहायचं होतं, तू मला मूर्तीमध्ये ठेवलेलं आहे. मला वाटतं की तुझं मन परिवर्तन करावं, तुला सुरक्षा प्रदान करावं, कारण आमच्या देवाचं नावच आहे इम्मॅन्युएल, म्हणजे आमच्या बरोबर राहणारा देव. त्याला आमच्या बरोबर राहायचंय. मग तुम्ही काय त्याच्यामध्ये मूर्तीमध्ये ठेवलेलं आहे? का त्या मूर्तीला दंडवत घालत आहात? आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सैतानाचं काम काय माहिती का? खऱ्या देवाला लोकांनी नाकारावं आणि डुप्लिकेट आपलंसं करावं. लोकांना आपल्या श्रीमंतीचा बडेजाव करायची सवय असते. मग काय होतं माहिती का? काही लोकांकडे पैसे नसतात आणि मग ते काय करतात माहिती का? सोनं घालायच्या ऐवजी सोन्यासारखं दिसणारं बेंटेक्स घालून फिरतात आणि म्हणून काय श्रीमंत, काय श्रीमंत. तसं आध्यात्मिक लोकांचं पण आहे. ओरिजिनल देव तर हृदयात आहे, पण जे डुप्लिकेट आहे ते आम्ही रस्त्यावर कुठंतरी चव्हाट्यावर मांडतो आणि तिथं जाऊन देवाची भक्ती करतो. तिथं भक्ती केल्यानं देव प्रसन्न होणार नाही, तो आमच्या हृदयात राहिल्यानं आम्हाला आमच्या देवाची खरी ओळख पडणार आहे. ओळख होणं गरजेचं आहे. बिघडलेत लोक, त्याला सत्य जाणून घेण्याची गरज नाहीये. आणि सत्य सांगणं आणि सांगणाऱ्या लोकांची कमतरता असल्या कारणानं ते त्याच प्रकारच्या पापामध्ये पडून चाललेले आहे. ह्याच पापामध्ये ते अडकून पडलेले. उलट देवाला ते चॅलेंज करत आहे, जिवंत देवाला आव्हान निर्माण करते ते. आणि आज रात्री आम्हाला आमच्या मनाचं परिवर्तन करायचंय. सगळ्यात देवाला राग कोणता असेल? मला वाटतं अजून एक वचन वाचू, गलतीकरांचं पत्र आणि त्याचा 5वा अध्याय आणि त्याची 17 पासून काही वचनं. गलतीकरांचं पत्र 5वा अध्याय आणि त्याची 17 पासून काही वचनं वाचूया. गलतीकरांचं पत्र 5वा अध्याय 17 वचन. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे, आत्म्याच्या विरोधात आहे, व आत्मा देह वासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे, परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये.
पुढे तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने हा चालविलेले आहात, चालवलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. नियमशास्त्राच्या अधीन नाही. हा पुढे देहाची कर्मे देहाची कर्म तर उघड उघड आहे, आहे. तीही तीही जार कर्म, जार कर्म, अशुद्धपणा, अशुद्धपणा, कामातुरपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, मूर्तीपूजा, शेटके, मूर्तीपूजा, कामातुरपणा, दारूबाजी या सगळ्या वर्गवारीला एकाच ठिकाणामध्ये ठेवलेला आहे. एखादी मूर्ती मूर्ती म्हणजे मूर्ती, स्टॅच्यू कोणतं पण तो म्हटला, तुम्ही बिघडून जाऊन स्त्रीची प्रतिमा करू नका, पुरुषाची प्रतिमा करू नका आणि त्याच्या पाया पडू नका, त्याची पूजा करू नका. आणि इथं काय म्हटलं, त्याच्या खाली काय म्हटलं, असली कर्म करणार. असं बरं खाली मूर्तीपूजा, पुढे चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, अजून आणखी काही गोष्टी आहेत. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवलं होतं तेच आता सांगून आता तेही सांगून ठेवतो. अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. असल्यानं स्वर्गच मिळणार नाही. मग कशाला पूजा करता? मुळामध्ये बायबलमध्ये सांगितलं, मी तुम्हाला दर्शन दिलं नाही, माझं स्वरूप तुम्हाला दाखवलं नाही, तुम्हाला माहित पण नाही मी कसा आहे, आणि तुम्ही करता काय, तुम्ही एखाद्या स्त्रीची प्रतिमा, एखाद्या पुरुषाची प्रतिमा, ती प्रतिमा करून त्या प्रतिमेची तुम्ही पूजा करता, त्याच्या पाया पडता. आणि पवित्र शास्त्रात स्पष्ट लिहिलंय, असली कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेशच नाहीये. आता मग कशाला एवढी भक्ती चालली हो? पण आम्हाला वाटतं ना, नाही असं केल्यावर स्वर्ग राज्य. आणि आम्ही तिथं बसून म्हणतो, आम्हाला स्वर्गात घे, आम्हाला स्वर्गात घे. स्वर्गातला देव म्हणतो, अरे बाबा याच्याने तो तुम्ही नरकात चाललेला. कशाच्या लोकांनो, सत्य जाणून घ्या. सत्य जाणून घेणं फार गरजेचं आहे. आंधळेपणानं देवाचा शोध घेतला तर जिथं तुम्ही पोचायचे तिथं कधीच पोचणार नाही. स्वर्ग ही आमची कल्पना आहे. स्वर्गामध्ये आम्हाला जायचंय आणि स्वर्गामध्ये जाताना धर्मशास्त्र प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. आणि त्याला माहिती आहे, इथं पृथ्वी तलावर राहिल्यावरती जे लोक आहेत ना, आपल्या कल्पनेप्रमाणे देवाला चालवत. देव कल्पनेप्रमाणे नाही चालत. आणि कोणी व्यक्ती तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात नेणार नाही. स्वर्ग दाखवण्याचा मार्गच हे पवित्र शास्त्र आहे. पवित्र शास्त्र हे सत्यवचन आहे. म्हणून घरामध्ये तुमच्या कुठलीच मूर्ती असू शकत नाही, कोणतीच नाही. परमिशनच नाही ना, कोणालाच परमिशन नाहीये मूर्ती ठेवण्यासाठी. बरं, अजून एक गोष्ट मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मी नेहमी ती गोष्ट सांगत असतो की एक मुलाचा बाप जो तो परदेशामध्ये जातो आणि ती बाई गरोदर असते, मग प्रेग्नंट असल्यावर नंतर ती नवरा परदेशामध्ये असतो आणि त्या ठिकाणामध्ये तिला डिलिव्हरी होती, तिला छान मुलगा होतो. आणि मुलगा थोडासा मोठा झाल्यावरती आईला प्रश्न करतो, मम्मी पप्पा कुठे आहे, पप्पा कुठे आहे? आता ती कसं दाखवणार, तिचा नवरा तर परदेशामध्ये आहे आणि त्याचा फोटो कसं दाखवणार, बाप कसा दाखवणार आहे? मग ती काय करते माहिती का, या लहान मुलाचं समाधान करण्यासाठी ती एका हिरोचा, सलमानचा फोटो घरामध्ये लावलेला असतो, ही तुझे पप्पा आहे, त्याची समजूत करायची ना. मग तो रोज सकाळी उठल्यावर माझा पप्पा, माझा पप्पा. पण तो पप्पा नाही, पप्पा कुठे आहे? परदेशात आहे, दुबईमध्ये. मुलगा लहानपणापासून त्या आईला ते माहित नाही की यानं या सलमानलाच आपला बाप मानून ठेवलेला. आणि नेमकं सगळं कामकाज संपल्यावरती त्याचा बाप घरी येतो आणि दरवाजा ठोकतो आणि मुलगा दारामध्ये उभा असतो. आणि मग बेल वाजवल्यावर तो मुलगा दार उघडतो आणि मग त्याचा बाप त्याच्या समोर आहे. मुलगा बापाला प्रश्न करतो, तू कोण आहे? तो म्हणतो, मी तुझा डॅडी आहे. तो म्हणतो, तू माझा डॅडी नाहीये, माझा डॅडी तर तो आहे. कोणता? जो फोटो मध्ये, तो माझा डॅडी. तो नाही माझा डॅडी. अरे बाबा, मी तुला जन्म दिला. नाही, माझ्या मम्मीने सांगितलं हा माझा डॅडी आहे. हाच प्रॉब्लेम होणार आहे. खरा डॅडी आल्यावर तुम्ही त्याला ओळखणारच नाही, का तर तुम्ही प्रतिमेमध्ये अडकला. पण माझा खरा डॅडी वर आहे आणि माझं लक्ष तिकडे लागलं पाहिजे. तिथं लागू द्या तुमचं लक्ष. कुठंतरी आपल्या मनामध्ये देवाचं चित्र तयार करू नका. देवाला पाहायचंय. मध्याच्या शुभोत्मनाच्या 5व्या अध्यायामध्ये म्हटलंय, अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहते. देवाला प्रतिमेमध्ये पाहू नका, स्टॅच्यू मध्ये पाहू नका, मूर्तीमध्ये पाहू नका. देव तुमच्या हृदयात तुम्हाला दिसणार आहे.
आणि हृदयात दिसणाऱ्या देवाला पाहायचं ना, तर पहिल्यांदा हृदयाचं शुद्धीकरण अतिशय महत्वाचं आहे. हृदय कोण शुद्ध करणार आहे? कोणत्या व्यक्तीमध्ये हृदय शुद्धीकरणाची ताकद आहे? शास्त्र सांगतं, योहानाच्या शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की वचन तुम्ही ऐकला, त्या वचनानं तुम्ही शुद्ध झालेला आहात. वचन शुद्ध करणार आहे तुम्हाला. अंधश्रद्धेमध्ये थांबू नका. बसायच्या लोकांनो, स्वर्ग तुमच्या हातातून निसटत चाललेला आहे. पुष्कळ लोक स्वर्गामध्ये नसणार आहेत. किती धार्मिक असले, तुमची धार्मिकता ही तुमच्या कल्पनेने तुम्ही तयार करून ठेवली. जे तुम्हाला दाखवलं तो देव नाहीये, त्याच्यामध्ये देव नाहीच आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही शोधत आहात, तुम्हाला जे बाळकडू पाजलं, तुम्हाला जे संस्कार तुमच्यावरती केलेले आहेत, लक्षात ठेवा, ही गोष्ट तुमची धार्मिकता चुकीच्या पद्धतीने तुमच्या समोर मांडली गेली. सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य ओळखणं गरजेचं आहे. मगाशीच मी बोलता बोललो, उलटाला सोयीच्या नाकातनं प्रवेश करता येईल, पण श्रीमंताचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये होऊ शकला. आणि लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणं कठीण आहे, कारण पुष्कळ अभ्यास केला. जसं येशू ख्रिस्ताचा जन्माच्या वेळेस या मागे लोकांनी अभ्यास केला. ताऱ्याच्या दिशेनं गेले, तारा त्यांना मार्गदर्शक करून एका ठिकाणी थांबला आणि त्यांना थांबलेल्या ठिकाणामध्ये गेले, तर त्यांना असं वाटलं एवढा मोठा देव, एवढा मोठा ज्याचा तारा मला, तो व्यक्ती एवढा मोठा आहे, तर नेमका तो कोणा सामान्य व्यक्तीच्या घरात नाही जन्म व्हायचा, राजाच्या घरात त्याचा जन्म आहे. मिसगाईड झाले ज्ञानी लोक. आपल्या ज्ञानानं, आपल्या अनुभवानं त्यांना असं वाटलं की हा दिसणारा तारा कोणातरी आणि मोठ्या व्यक्तीच्या जन्माचं दर्शक आहे. आणि मग ते कुठं पडली? राजाच्या घरात. राजाला विचारतात, तुझ्या घरात कोणी राजपुत्र जन्माला आला का? म्हटलं नाही. आणि राजपुत्र म्हटल्याबरोबर तो घाबरला, अस्वस्थ झाला राजा. मी राजा असताना आणखीन एक राजा कसा काय जन्माला आला? मग त्यानं बायबल काढलं, शोधलं, आणि मग शास्त्रामधल्या लोकांनी त्या राजाला सांगितलं, अरे येशूचा जन्म व्हायला पाहिजे, तो बेथलेम मध्ये तो राजा आहे. आणि मग त्याने ते शोधलं. आणि हे लोक त्या ठिकाणात निघताना राजा काय त्याला म्हणतो माहिती का, जर तुला या व्यक्तीचा शोध लागला तर मला पण सांग. आणि ज्ञानी लोकांनी पुन्हा ताऱ्याकडे पाहिलं, आणि ताऱ्याकडे पाहत पाहत आम्ही पाहतो ते ताऱ्याने मार्गदर्शन केलं आणि त्यांना एका गोठ्यामध्ये घेऊन गेले, ज्या गोठ्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म होता. पण ज्ञानी लोकांनी दुसऱ्यांदा ख्रिस्ताला शोधलं, तर ज्ञानी लोक पुन्हा त्याच वाटेने गेले नाही, दुसऱ्या वाटेने गेले. खरे ज्ञानी कोण? ज्यांना वचन समजलं. वसईच्या लोकांनो, आल्या त्या वाटेनं परत जाऊ नका, वाट बदला, का तर तुम्हाला राजा भेटलेला आहे. आता त्या वाटेने जाऊ नका, काही मजा नाही त्या वाटेने जाण्यामध्ये. आणि लक्षात ठेवा, मी तुमच्या बुद्धीमध्ये भ्रंश करण्यासाठी आलो नाही. तुम्हाला स्वर्गामध्ये जायचंय. पंथ, तत्व, आमच्या पंथाचा, आमचा पंथ हा, आमचा पंथ तो. लढाई पंथाची नाहीये, लढाई सत्याची आहे. आणि सत्याच्या लढाईमध्ये आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. इथं म्हणतो कब्रस्तान नाही मिळेल चालेल, पण स्वर्ग मिळाला पाहिजे. आम्ही म्हणाल का? बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही, आमचे नातेवाईक जिथं पुरले तिथंच. तुमच्याकडे आमच्या सोलापूरमध्ये नाही का, तसं शिक्षक त्याला माहिती. आमच्या सोलापूरची पद्धत काय माहिती का, एकदा माणूस मेला ना, मग तिथं जो खड्डा खोदणार आहे, मग त्याला सांगावं लागतं, तो म्हणतो कोण वारले? आमचे आमचे. असं का? मग तुमच्या आजोबाची कबर तिकडे आहे, मग त्याच कबरेमध्ये यांना टाकायचं, दुसऱ्या कबरेमध्ये नाही. म्हणजे सगळे नातेवाईक एकत्र राहायचे नाही का. जसं काय आता हे मरून आलं ते विचारणार, बाळा आई बरी आहे का, पप्पा बरे आहेत का, कसं चाललंय वरती, सगळं ठीकठाक चाललं का. म्हणजे आम्हाला एकाच कबरेत राहायला नाही आवडतं. तसं आम्हाला सत्य काही जाणून घ्यायची गरज नाही, पण एकाच ठिकाणात पण आहे. लक्षात ठेवा, असत्य फक्त तुम्हाला कबरेकडे, पण सत्य तुम्हाला स्वर्गाकडे घेऊन जाणार आहे. निवड तुमची आहे. सत्य स्वीकारून स्वर्गामध्ये जायचं का असत्याची कास धरून तुमचे वाढ वडील, तुमचे पूर्वज ज्या खड्ड्यामध्ये पुरलं त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला थांबायचं. खड्ड्यातलं जीवन जगू नका. आम्हाला खड्ड्याच्या पलीकडचं जीवन जगायचं आहे. आणि ते सत्य स्वीकारल्यानंतर तुमच्या मनाची धारणा बदलली जाते. मला 115 स्तोत्र वाचा बरं. 115 स्तोत्र वाचा. माझा विषय दुसरा होता, परंतु तरी सुद्धा मला देवानं जी गोष्ट सांगायला सांगितली ती सांगणं माझं कर्तव्य. स्तोत्र 115. स्तोत्र 115. हे परमेश्वरा, आमचे नको तर आपल्या नावाचे गौरव कर. कारण तू दयाळू व सत्य आहेस.
ह्यांचा देव कोठे आहे यांचा देव कोठे असे राष्ट्रांनी का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे, त्याला योग्य दिसते हा. ते सर्व तो करीतो. कुठे आहे आमचा देव? स्वर्गात. बोला बरं सगळेजण. देव कुठे आहे तुमचा? स्वर्गात. अहो, बोला की जोरात, अजून जोरात आवाज येऊ द्या. स्वर्गात. पण मी तर बघितलं तुमचा देव तुमच्या घराच्या कोपऱ्यात कुठेतरी. त्याला बघितल्याशिवाय तुम्ही प्रार्थनाही करत नाही. तुमच्या कोपऱ्यात कुठेतरी त्याला तुम्ही ठेवलं, त्याच्यासमोर तुम्ही जाता, तिथं हात जोडता, तिथं तुम्ही प्रार्थना करता आणि स्वर्गातला देव म्हणतो अरे मी तिथं आहे, तू इथं आहे. राष्ट्रानं असं का म्हणावं बरं? तुम्हाला प्रभूची प्रार्थना पण येते. काय प्रार्थना आहे? प्रभूची प्रार्थना येते तुम्हाला लोकांना, वसईच्या लोकांना? म्हणा बरं पहिलंच. हे आमच्या स्वर्गातील पित्या. कुठे आहे बाप? स्वर्गात. मग घरात कसं काय? ते घरात आहे ते कोण आहे? ज्याला तुम्ही कोपऱ्यात ठेवलंय, ज्याच्या समोर तुम्ही नतमस्तक होता, ज्याला तुम्ही आपल्या प्रार्थना सादर करता, हे आमच्या स्वर्गातील बाबा. म्हटलं कोणी? कोणी शिकवली प्रार्थना? शिकवली येशूने शिकवली ना. येशू जगामध्ये आला कशासाठी? तो म्हणतो ज्याने मला पाहिलं त्यांनी कुणाला पाहिलं? पित्याला. मी आणि पिता एकच आहे. आता तो तुम्हाला बाप दाखवतो. बाप दाखवताना तो त्या लोकांना माहित नव्हतं प्रार्थना कशी करावी. शिष्य म्हणजे प्रार्थना कशी करायची आम्हाला कळत नाही, त्यानं दाखवलं. तुम्हाला पण प्रार्थना कशी करावी कळत नाही. तुम्ही काय करता? कुठं तरी तुमची श्रद्धा येते आणि तिथं तुम्ही डोळे ठेवता. आता सैतानाला एवढा आनंद होतो ना, तो म्हणतो अरे यांना कळतच नाही, या मूर्तीमध्ये मी जाऊन बसलोय आणि तुम्ही येता आणि तिथं गुडघे टेकता, तुम्ही प्रार्थना करता. ती प्रार्थना स्वर्गातला देव कसा ऐकेल? तो कसा ऐकणार आहे त्या ठिकाणी? आता दुसरे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी इथे जिवंतपणे तुमच्याशी बोलतोय आणि तिकडे बाजूला माझा स्टॅच्यू ठेवलेला आहे आणि तो स्टॅच्यू पण बोलतोय आणि लोकांचं माझ्याकडे लक्ष नाही पण स्टॅच्यूकडे लक्ष आहे आणि तिथं जातात आणि टेलर एवढा घसा ताणून ताणून बोलतोय, त्याच्याकडे कोणी बघत नाही. टेलर थांबल का तिथं? मला म्हणाल तुम्ही त्या स्टॅच्यू मध्ये, अरे मी जिवंत असून तुम्ही माझ्याकडे बघत नाही आणि जिथं नुसता माझा स्टॅच्यू ठेवला त्याच्यावर तुमचा विश्वास आहे, याच्यावर विश्वास नाही. तेच आहे जिवंत देव वचनातून बोलतोय. बायबल सांगतो तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये. योहान 15 मध्ये सांगितलं तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं. आता वचनाच्या द्वारे देव इथं आहे पण लोक स्टॅच्यू जवळ जाऊन बसले. देव बोलतोय वचनातनं आणि लोकांना काय आवडतं? त्याला स्टॅच्यू, त्याला मूर्ती आवडते. मूर्ती आमच्याशी बोला. मूर्ती कशी बोलेल? देव स्वर्गामध्ये आहे. स्वर्गातल्या देवा, तुमचं लक्ष स्वर्गातल्या देवाकडे लागलं पाहिजे. पण आज झालं काय माहिती का? जसं त्या याजकानं अहरोनानं काय केलं की त्या लोकांसमोर मूर्ती त्यांनी मागितला, देव द्या देव द्या देव द्या. लोकांनी देऊन टाकला, अहरोनानं देऊन टाकला त्यांना देव. तुम्ही मागितला तुम्हाला देऊन टाकला. खरा देव तुम्हाला कुठे सापडलेला आहे? खऱ्या देवाची ओळख व्हायला पाहिजे ना. जो देव तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार आहे, जो देव तुमचा न्याय करणार आहे, जो देव तुम्हाला प्रतिफळ देणार आहे, ज्याच्याजवळ तुम्ही प्रार्थना सादर केल्यावर तुम्हाला त्या ठिकाणामध्ये उत्तर मिळणार आहे. योहानाचं शुभवर्तमान 15 अध्याय 6-7 वचनं वाचा बरं. योहानाचं शुभवर्तमान 15 अध्याय 6-7 वचनं. हा, योहान शुभवर्तमान 15 अध्याय 6-7 वचन असं बरं. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे हा? बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात. जे माझ्यामध्ये राहत नाही असले फाटे काय करतात? तो बाहेर टाकतात. कशासाठी? पुढे वाचा. कशासाठी? कुठं? अग्नीत टाकतात व ते जळून जातात. पुढे अजून वाचा पुढे. तुम्ही माझ्यामध्ये राहिला हा. व माझी वचने तुम्हामध्ये राहिली हा. तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल हा. ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हा. तुम्ही विपुल फळ दिल्याने हा. माझ्या पित्याचे गौरव होते हा. पुढे. आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने हा. माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. माझ्या नावानं अजून एक वचन घेतलं. काय वचन आहे? माझ्या नावानं तुम्ही पित्याकडे.
जसा मी आपल्या पित्याच्या हा. आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल माझा आनंद तुम्हामध्ये असा माझा आनंद तुम्हामध्ये व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा हा. म्हणून मी तुम्हाला हा. ह्या गोष्टी सांगितल्या या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत हा. जशी मी तुम्हावर प्रीती केली हा. तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. बाकीचं वाचू नका, पण त्याच्यातला मुख्य भाग जो तो म्हटला, तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि मी तुमच्यामध्ये राहिलो. प्रॉब्लेम काय माहिती का? प्रॉब्लेम राहण्याचा आहे. राहता कुठं? जर तुम्ही त्याच्यामध्ये राहिला तर तुम्हाला आशा आहे ना. त्याच्यात राहिल्याचं चिन्ह काय? तुम्ही देवात असल्याचं चिन्ह काय? तुम्ही वचनामध्ये राहायला पाहिजे. वचन काय तुम्हाला सांगतं ना, ते तुम्ही पाळलं पाहिजे ना. वचन सोडून तुम्ही बाकीच्या गोष्टी करत बसला, नाही पटणार तुम्हाला. कधी कधी ते पटणार पण नाही. कारण काय झालं माहिती का, आमच्या मनाला एक पीळ पडलेला आहे. मी म्हणतो ते सत्य आणि त्या सत्याला घेऊन आम्ही चाललोय. बरं, आता समस्या काय माहिती का, ज्या दिवशी आमच्या हातातून वेळ निघून जाईल, घोड्यावरती बसून ढगावरती बसून तो स्वार येईल, प्रभू येशू ख्रिस्त येईल ना, त्या दिवशी वचनाप्रमाणे प्रत्येकाचा हिशोब तो करणार आहे. काय एक्सक्यूज नाही आहे. पृथ्वी तलावरती तुम्हाला देवाचं वचन तुमच्याकडे आलं, वचन सांगितलं गेलं, वचनाप्रमाणे तुम्ही स्वतःमध्ये दुरुस्ती केली नाही आणि दुरुस्ती न केल्या कारणानं आता स्वर्ग राज्यामध्ये जाण्याचा समय आला, तर स्वर्गात जाण्याच्या वेळेस तुम्हाला वचनाप्रमाणे जीवन जगलं काही पाहणार आहे. आणि देवाला गलतीकराच्या पत्रामध्ये आम्ही पाहिलं, मूर्तीपूजक लोकांचा प्रचंड वीट आहे. प्रचंड वीट जर कशाचा असेल तर मूर्तीचा. तो म्हणतो मूर्तीचा देवाबरोबर कसा मेळ बसेल, ख्रिस्ताची बलियाराशी कशी एक वाक्यता होईल, मूर्तीचा देवावर कसा मेळ बसेल. प्रभूला चॅलेंज कधीच आवडत नाही. आम्ही देवासमोर एक चॅलेंज निर्माण करतो, आव्हान निर्माण करून ठेवतो, काय की मी याचीच उपासना करणार आहे. म्हणून मोशे पर्वतावरून खाली आल्यावर त्यानं पहिलं वाक्य काय बोलला माहिती का, जिवंत देवाची उपासना करणारे एका बाजूला वा आणि मूर्तीला नमन करणारे एका बाजूला. 3000 लोक ते म्हटले नाही, आम्ही मूर्तीला दंडवत घालणार आहे. त्या लोकांनी जिवंत देवाला नाकारलं आणि शास्त्र सांगतं त्या दिवशी 3000 लोकांची कत्तल झाली. 3000 लोक मारले. का? तर जिवंत देवाला त्यांनी नाकारलं. तर ख्रिस्तामध्ये तुम्ही आहात. अजून एक गोष्ट सांगितली, माझ्या नावानं तुम्ही पित्याकडे जे काही मागा. कोणाचं नाव आहे? मध्यस्थ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. येशूच्याच नावानं मागावं लागणार. तुम्ही किती पण भारी लोक असा, तुम्हाला आवडतं ते नाव घेऊन नाही चालणार. मला हे नाव आवडतं, मला असं वाटतं. तुमच्या वाटण्याला कचऱ्याच्या डब्याची किंमत आहे, कचऱ्यात टाकावं लागतं. मला वाटतं, बऱ्याच लोकांना असं वाटतं नाही आशू व्हायला पाहिजे, नाही येशूच्या नावानं. आणि गावात काय घडलं मग? द्राक्षरस संपल्यावरती लोक मरियेकडे गेले आणि सांगितलं द्राक्षरस संपला, बाई काहीतरी कर. ती म्हटली येशूकडे गेली, म्हटली बाबा यांचा द्राक्षरस संपला. येशू म्हणतो बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध? कारण त्या लोकांना येशूकडे जायला पाहिजे होते, पण हे गेले कुणाकडं? आईकडे गेले. आणि आईकडे गेल्यावर त्याला माहिती होतं, आज मी हिचं ऐकलं ना मागणं, तर उद्या लोक माझ्याकडे येणार नाही, हिच्याकडे जातील, हिच्याकडून माझ्याकडे प्रार्थना आणतील. तो म्हटलं बाई तुझा माझा काय संबंध आहे? आता येशूने डिक्लेअर केलं तुझा माझा काही संबंध आहे, आम्ही जोडून मोकळे झालो ना. तो म्हटलं माझा तुझा काय संबंध आहे? पण आम्ही नाही, संबंध कसा नाही. आई नसती तर मुलगा कसा आला असता? अरे तुमच्या डोक्यातली कल्पना झाली, आई नसती तर मुलगा कसा आला असता? मातीपासून देवानं मानव निर्माण केला तेव्हा आई होती का? माणूस निर्माण करायच्या वेळेस देव असं म्हटलं का पहिले आई करू, मग बाप करू, मग लेकरं होतील? त्यानं उचलली माती आणि मातीला आकार दिला आणि चिखल बनवला, माती बनवली, आकार दिला, गेला नाकपुड्यात श्वास, झाला आदाम तयार. आणि बायबल सांगतो प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला. कोणता शब्द देही झाला? काय शब्दाची ताकद होती? यशाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो 7व्या अध्यायामध्ये आणखी काही प्रश्नामध्ये ती तसं म्हटलेलं आहे की पहा, देव त्या स्त्री संबंधात म्हणलं कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, हा शब्द होता देवाचा. आणि त्या कुमारीचं नाव पण प्रगट केलं नाही, तो म्हटलं कुठली तरी कुमारी. आणि आता बघा मरियेला तो म्हटलं सगळ्या स्त्रियांमध्ये तू धन्य स्त्री. का धन्य स्त्री आहे? कारण तिच्याकडे येशू जन्माला येणार होता म्हणून ती धन्य आहे.
जर येशूच नसता तर ती धन्य नसतीच. म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये महत्वाची गोष्ट काय असेल तर फक्त येशू आहे. त्याला जोरात आले मला काय महत्वाचं आहे? येशू असल्यामुळे मर्या धन्य झाली. ही असं नाही घडलं की मर्या धन्य का तर येशू धन्य आहे मर्यामुळे. येशूमुळे मर्यामुळे येशू धन्य नाही, येशूमुळे मर्या धन्य आहे. आम्ही म्हणाल का? तुम्हाला पटलं नाही तरी मला काही फरक पडत नाही बरं का. पण बायबलचं सत्य तर मला तुम्हाला सांगावं लागेल ना. ट्रुथ काय आहे, सत्य काय आहे? तिला त्यांना विचारलं सत्य काय, सांग मी तुला सोडून देतो. येशूला नाही सत्य प्रगट केलं. आम्हाला सत्याची गरज, सत्य ओळखणं गरजेचं आहे. स्वर्गामध्ये अहो प्रश्न घराचा कुटुंबाचा नाही, प्रश्न चर्चचा पण नाहीये, प्रश्न कब्रस्तानचा पण नाही, प्रश्न लग्नाचा पण नाही, प्रश्न स्वर्गाचा आहे. हो, प्रश्न स्वर्गाचा आहे. स्वर्गामध्ये पोचायचं आहे आणि स्वर्गामध्ये स्वर्गाचा प्रश्न सोडवायचा असेल तर स्वर्गातला प्रश्न वचनाच्या द्वारे सोडावं लागणार आहे. वचन तुम्हाला स्वर्गात नेणार आहे, वचनाने तुम्ही शुद्ध होणार आहे. जी वचनं तुम्ही ऐकली या वचनानं तुम्ही शुद्ध झालेला आहे. हे वचन शुद्धीकरणाचं काम करत आहे. देवाचे प्रिय लोक, कुठपर्यंत आम्ही चुकीच्या शिक्षणामध्ये अडकून पडणार आहोत? कोणी व्यक्ती तुम्हाला स्वर्गात नेणार नाही, कोणीच नाही. माझ्या पण कुठल्या शब्दावर विश्वास ठेवू नका, पण बायबलवर 100% विश्वास ठेवा. का? कारण आकाश पृथ्वी नाही तशी होईल, पण त्याचं वचन कधी नाहीच होणार नाही. आकाश पृथ्वी टळली जाईल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, याच्यातला काना मात्रा सुद्धा किंतु परंतु काना मात्रा पण रद्द होणार नाही. आम्ही अख्खं बायबलचं अध्यायच रद्द करून आमच्याच मनाप्रमाणे करून टाकत आहोत. हे कधीच घडू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही ख्रिस्ताच्या द्वारेच यायला पाहिजे. येशू हाच मध्यस्थ आहे, दुसरा कोणी मध्यस्थ नाही. त्या मध्यस्थाच्या मार्फत आम्हाला देवाकडे जावं लागणार आहे. आणि रोमकराच्या पत्रामध्ये म्हटलं, तो प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थ म्हणून अनेक वर्ष ते देवाजवळ आमच्यासाठी रदबंदी करते. आमच्यासाठी क्रुसावरती कोण स्त्री गेली नाही, पण ख्रिस्त क्रुसावरती गेला पर्यंत. म्हणून म्हटलं, मरियाच्या जन्माच्या येशूच्या जन्म झाल्यावर मरिया त्याला देवाच्या मंदिरामध्ये घेऊन गेली आणि त्या ठिकाणामध्ये तो याजक आपल्या हातामध्ये घेऊन त्या मुलाला म्हणतो, माझ्या हातामध्ये जगाचं तारण, मी तारण डोळ्यानं पाहिलं. आणि त्या मरीला तो कानपणे दिला, तलवार तुझ्या उदरातनं मुसकून जाईल. तेव्हा सांगितलं का तर ख्रिस्त क्रुसावरती गेल्यावरती किती यातना तिला भोगायला लागणार आहे ते का, आणि त्यांनी पाहिलं. अजून एक गोष्ट मला सांगतो, त्याच मरियेनं सुद्धा, जर तुम्ही प्रेषितांचं कृत्य वाचलं तर तुम्हाला कळेल, येशू ख्रिस्त क्रुसावरती असताना 7 उद्गार त्यांनी बोलला. एका उद्गारामध्ये तो म्हणतो, बाई हा पहा तुझा पुत्र योहान, योहाना ही पहा तुझी आई. तिथं या मरियेनं त्याच्याकडे मोठ्या आशेनं पाहिलं. कशासाठी माहिती का? एवढे वर्ष मरिया येशूची शिष्या बनली, ती शिष्या बनली, येशूच्या बरोबर राहत होती. तिला असं वाटलं, मी गेल्यावरती आता माझ्या आत्मिक जीवनाची काळजी कोण करणार आहे? का तिला मुलं नव्हती? तिला मुलं होती, तिला नवरा होता, योसेफ तिचा पती, पण त्यानं तिची काळजी घेतलीच नाही. पण तो तसं नाही केलं. त्याला माहितीये तिचा संबंध आत्मिक लोकांबरोबर राहायला पाहिजे. आणि जर तुम्ही माझा तो युट्यूबचा संदेश ऐका, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. येशू म्हटला, योहाना ही पहा तुझी आई, आणि मरियाला म्हटलं, हा पहा तुझा पुत्र योहान. आणि तिथं असं लिहिलं, मरिया शेवटपर्यंत ती योहानापासून दूर गेली नाही. बायबल वाचाली, शेवटपर्यंत तिने योहानाला सोडलं नाही, त्याच्याबरोबर राहिली. म्हणजे मरियेला सुद्धा आत्मिक जीवनाची काळजी होती. येशूच्या आईला आत्मिक जीवनाची काळजी हो, पण त्याच्या फॉलोअर्सलाच आत्मिक जीवनाची काळजी नाही, त्यांनाच काळजी नाही. कुठं जाईल तिकडं उजडल, तिकडं उजडल, बघू आल्यावर बघू. अहो आल्यावर काय धावपळ करता? आत्ता सत्य स्वीकारा. सत्य काय? सत्य देवाचं वचन आहे, सत्य ख्रिस्त आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळं. म्हणून येशू म्हटला, माझा शिष्य पाहतो तर आपल्या बापाचा, आपल्या आईचा, आपल्या भावाचा, सर्वस्वाचा. सकाळी जर तुम्ही बायबल स्टडीला असता तर तुम्हाला कळलं असतं. बायबल स्टडीमध्ये किलगाल म्हणजे लोटून द्या. काय लोटून द्यायचंय? मग तो म्हणतो, माझा शिष्य पाहतो ना, आपला बाप, आपली आई, आपला भाऊ, या सगळ्यांना लोटून दे. लक्षात ठेवा, या ख्रिस्ताकडे येणं इतकं सोपं नसतं. तुम्हाला तुमचे लोकच विरोध करणार आहे. क्रुसावरती देणारे लोक, येशूला क्रुसावरती कोणी दिलं? धार्मिक लोकांनी क्रुसावरती दिलं, यहुद्यांनी क्रुसावरती दिलं. कैफा याजकानं फरमान काढलं, येशूच्या शिष्यानी 30 रुपयाला येशूला विकून टाकलं. धार्मिक लोकांनीच येशू ख्रिस्ताला क्रुसावरती दिलं. का? कारण त्यानं वेगळा सिद्धांत जगामध्ये आणला होता. आतापर्यंत कर्मकांडांचा सिद्धांत मांडणारे लोक, परंतु येशूनं या कर्माला छेद दिला.
तो म्हटला नुसतं तुम्ही अरे पुरुषांनो तुम्ही बाहेरून वाटी साफ करता, आतून तुमचं सगळी वाटी घाण आहे. हे ज्यास वाचलं आणि त्यांनी त्यांच्याशी बोलला आणि बोलल्याबरोबर या लोकांची तळपायाच्या मस्तकाला गेली. त्यांना असं वाटलं आमचं पाप दाखवत आहे. निकोदेमस रात्रीच्या समयी येशूच्या जवळ गेला आणि येशूला प्रश्न करतो, स्वर्ग राज्य मला मिळावं म्हणून काय केलं पाहिजे? अहो ज्यानं धर्म सांगितला, ज्या निकोदेमसनं आतापर्यंत लोकांना स्वर्गाची वाट दाखवली, पण तो निकोदेमस ज्या प्रभू येशू ख्रिस्त आला तो कन्फ्यूज झाला, गोंधळामध्ये पडला. अरे मी सांगतो तसा स्वर्ग नाही, येशू सांगतो ते वेगळं आहे, वेगळ्याच गोष्टी तो सांगत आहे. कारण निकोदेमस स्वर्गातनं आला नव्हता, पण येशू ख्रिस्त स्वर्गातनं आला होता आणि त्याला देवाचं अंतःकरण माहिती होतं. त्याला ठाऊक होतं या लोकांना स्वर्गामध्ये कसं पोहोचवायचं. आणि म्हणून त्याला सांगितलं ज्या गोष्टी शिष्याला शिकवल्या, ज्या लोक आणि धार्मिक लोकांना त्याने शिकवल्या आणि धार्मिकाची खरी धार्मिकता त्याने उघड केली. आणि त्या ठिकाणामध्ये मी पाहतो या निकोदेमसला सुद्धा रात्रीच्या सवयी असं वाटलं आणि निकोदेमस रात्रीच्या रात्री निघून गेला. त्याला नाही सत्य स्वीकारलं. एवढं सत्य स्वीकारणं सोपं नसतं. त्याला मोठा प्रश्न पडला, जर आत्ता मी ख्रिस्ताला स्वीकारलं, माझे लोक मला काय म्हणते? हाच प्रश्न तुमच्या समोर आहे वसईच्या लोकांना. तुम्ही लोकांचा जास्त विचार करता, पण ज्यानं घडवलं त्याचा विचार तुम्ही करता कमी करा. काय विचार करणार लोकांचा? सकाळी पण मी तुम्हाला सांगितलं, लोक दोनच कारणासाठी तुमच्या जवळ आहेत. दोनच कारण. एक, तुम्ही मेलं की पुरायला येणार, आणि दुसरी गोष्ट तुमच्या लग्नाला जेवायला येणार. याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही. आता तुम्ही त्यांना पत्रिकेमध्ये लिहिता, तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आम्हाला आशीर्वाद द्यायला या. येतेच सगळे. हाती 300 रुपयाचं आयर करतात 51 रुपये नाही का? तुमचं 300 रुपयाची प्लेट तुम्ही देता, खातात 300 रुपयाचं 51 रुपये आयर दिला की काम संपलं. बरं, आता नवरा बायकोचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर दोघं भांडायला लागले, आणि भांडायला लागल्यावर ज्यांनी त्या लग्नामध्ये जेवले त्यांच्या घरी गेले, तर ते काय म्हणतील, बाबा आमचा काय संबंध आहे, आम्हाला तुझ्या घरच्याने बोलवलं, तुमची भांडण तुम्ही मिटवा. म्हणजे लोक तुमचे प्रश्न सोडवणार नाही, पण 100% येशू तुमचा प्रश्न सोडवणार. पण कबरेत घेऊन जाणाऱ्या लोकांचा कशाला विचार करत असतात, जे कबरेत घेऊन जाणार आणि कबरेनंतर ते तुमची साथ सोबत सोडणार. का तुम्ही किती पण दुःखामध्ये असला, पण ज्याच्या घरात मयत झालेली असते ना, जमलेले लोक, त्यांची चर्चा काय असते माहिती का? लवकर उचला, कुठवर वाट बघायची. पहिले तरी लोक जरा चांगले होते, पण आता जर तुम्ही बघितलं ना, त्यांना कळतं का नाही आम्ही केव्हाच ताटकोळलोय, आता कधी नेतात, आता त्यांच्या त्या मुलीची वाट बघायची का? बरं, कब्रस्तान मध्ये पण नेऊन ठेवलं तेव्हा थांबा थांबा यायला लागले, तिथं बघ. ऐका कोण दुःखी, ऐका कोणाला तुमच्यामध्ये काय, कुठला इंटरेस्ट आहे तुमच्यामध्ये, काय करणार आहेत लोक तुमच्या जीवनाचा, काय विचार करणार आहेत? प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने तुम्ही विचार केला का? लाजरस कबरेमध्ये असताना त्याची बहीण म्हणती, आता त्याच्या शरीरातून दुर्गंधी येत असेल, येशू कबरेकडे जायला नको. येशू म्हणतो, नाही मला घेऊन चल, मला लाजरस कबरेत नको आहे, कबरेच्या बाहेर पाहिजे. हा येशू आहे, हा येशू आहे. तुम्ही त्याच्यामध्ये अडकता जे तुम्हाला कबरेत टाकणार आहे, आणि कबरेनंतर ते तुमच्या जवळ पण येणार नाही. पण कायमस्वरूपी तो म्हणतो, मी जिथं जातो ना तिथं तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि परत येतो, आणि परत आल्यावर मी तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जातो. तो स्वर्गामध्ये नेणार आहे, त्याच्याविषयी विचार करा. आणि म्हणून देवाचे प्रिय लोक, देवाला कधीच मूर्तीमध्ये शोधू नका. मला तर निर्गमाच्या पुस्तकाच्या 20व्या अध्यायामध्ये जर आपण गेलो 1, 2, 3 वचनामध्ये, मला ते पण वचन वाचून 5 मिनिटांमध्ये समारोप करतो, कारण वेळ झालेली, आपल्याला 10 पर्यंतचाच टाइम आहे. तर निर्गमाच्या पुस्तकाच्या 20व्या अध्यायाच्या 2-3 वचनापासून, त्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले, दास्यगृहातून आणलं. तो मी परमेश्वर तुझा देव आहे, तुझा देव आहे. माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावे. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस. व आकाशातील खाली पृथ्वीवरील तो पृथ्वी खालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नकोस. त्याच्या पाया पडू नको. कोणाच्या पाया पडू नको? कोणाच्या? बोला जोरात, तुम्ही बोला. कुणाच्या पाया पडू नका. म्हणजे फोटो पण आहे बरं का, प्रतिमा म्हणजे फोटो. मगाशी आपण पाहिलं मूर्ती म्हणजे स्टॅच्यू.
फोटो पण करायचं नाही, स्टॅच्यू पण करायचं नाही, आणि त्याच्या पाया पण आम्हाला जमतं कुठं त्याच्याशिवाय. काय माझा संबंध, याचा काय संबंध आहे मला काहीच कळत नाही. बरं तुम्ही ते द्या सोडून. कुणाला लात लागली तरी असं होतं, तर पण असं लात लागली तर असं, सगळीकडेच असं आहे. म्हणजे काय झालं माहिती का, तुमच्यासारखे अंधश्रद्धाळू लोक, अज्ञानी लोक जगात दुसरे कोणते नसते. स्पिरिच्युअल ब्लाइंडनेस, जिथं शास्त्र आमच्या हातात दिलं आणि शास्त्रामध्ये सांगितलं की तुला आपल्यासाठी मूर्ती करता कामा नये, तिच्या पाया पडता कामा नये, पण तरी सुद्धा मग आमच्याकडे मूर्ती आली कुठून? विचारलं का कधी जाऊन तुम्ही? तुमचं बायबल माझं बायबल वेगळं आहे का? मी माझं छापून आणलेलं बायबल आहे का? चला आता मला वसईच्या लोकांना सांगायचं, मग वेगळं प्रिंट काढून आणतो आणि तुमच्याच बायबल मधनं मी तुम्हाला वाचून दाखवलं. मी माझं घरचं नाही बायबल आणलं, तुमचंच बायबल आहे, तुमच्याच बायबल मधलं सांगितलेलं आहे. मूर्ती करू नका, त्याच्या पाया पडू नका. मग आज प्रश्न आहे, चौकात काय? हे आता येताना पण पाहिलं की तिथं सगळे लोक त्यांनी कॅन्डल लावलेले आहेत, सगळ्या लावले. अहो कुठून आलं? कोण करतं हे? का देवाला चॅलेंज आम्ही करतो? पुढे वाचा बरं त्याच्या खाली. असं केलं तर काय म्हणतो तो, वाचा. हा, त्याच्या पाया पडू नको, त्याच्या पाया पडू नकोस किंवा त्याची सेवा करू नको, त्याची सेवा करू नकोस, कारण मी तुझा देव परमेश्वर हा ईर्षावान देव आहे. कसला देव? ईर्षावान. हा, कसली ईर्ष्या बघा देवाची. जे माझा द्वेष करीतात, जे मूर्तीला दंडवत घालतात म्हणजे देवाचा द्वेष करतात, त्यांच्या मुलांना किती? 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत, 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो. आणि जे माझ्यावर प्रेम करतात, माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात, अशांच्या हजारो पिढ्यांवर आओ या मूर्तीची पूजा केली तर म्हणतो मी तुमच्या 3 पिढ्या शापित करेल. मग आम्ही सगळं करून काय होत आहोत? तुम्ही सांगा काय होत आहोत? मग कसं काय तुम्ही शाप ओढून घेता? तुम्ही तर म्हणता नाही आम्हाला आशीर्वाद दे, आम्हाला आशीर्वाद दे, आम्हाला आशीर्वाद दे. तर म्हणतो अरे तुम्हाला मी सांगतोय ना, हे केल्यावर तुम्ही शापित आहे. बरं तुम्ही शापित नाही, तुमची पिढी शापित आहे. 3 पिढ्या तुम्ही शापित, तुमची लेकरं शापित, नातवंड सुद्धा शापित. शास्त्रात लिहिले असं. पुढच्याशी बोलवा नका बोलू, काय संबंध पण आहे का? आणि मला हे आल्यावर माझा विषय फार सुंदर होता, पण तो नाही. मला असं वाटलं की नाही याच विषयावरती बोला. पाठवलं पण होतं सिस्टर म्हणले असते, पाठवली वेगळे सांगतात वेगळीच गोष्ट नाही का? मी नाही ते सांगितलं, वेगळंच सांगायला हवं का? माहित नाही वसईला देवाला बदलायचं असेल, पवित्र आत्म्याला भरून टाकायचं असेल की त्या समयामध्ये लोक देवाच्या वचनासाठी भुकेले तहानेले व्हायला पाहिजे, सत्य स्वीकारलंच पाहिजे. आम्हाला माहित नाही आम्ही बंधनामध्ये पडलो, देवाच्या विरोधामध्ये आम्ही काम करत आहोत. देवाला पसंत नाही तेच, आणि आमच्या पसंतीचं सगळं आमच्या पसंतीने देव करत आहोत. आम्हाला वाटतं तसा देव, आम्हाला वाटलंय याच्यामध्ये देव आम्ही शोध, आणि आम्ही आमच्या बुद्धीला पटतं ते समर्पक, आमच्या बुद्धीला काय वाटतं ते. ठीक आहे, मी प्रीचिंग करतो आणि तुम्हाला माझं प्रीचिंग आवडतं. पण एकाच्या डोक्यात कल्पना आली नाही, तेलूरच्या आईलाच बोलू प्रीचिंग. ती काय सांगणार आहे? अहो तिने जन्म दिला म्हणजे तिला खूप ज्ञान असेल. अहो तिने जन्म देण्याचं काम केलं, ज्ञान तर देव देतो ना मला. जन्माला घातलं म्हणजे काही तिच्याकडे ज्ञान नाहीये. ज्ञान माझ्या आईने मला जन्म दिला म्हणून थोडी माझी आई माझ्यासाठी महत्वाची होणार आहे, माझ्यासाठी तुमच्यासाठी थोडी महत्वाची होणार आहे. तुम्हाला ऐकायचंय वचन ना, तर तुम्हाला तेलोरीलाच बोलावं लागेल. थोडी माझ्या आईला बोलून नाही मावशी तुम्ही खूप छान, तुमचा मुलगा एवढा भारी बोलतो ना, आता तुम्ही बोला. ती म्हणेल नाही तो छान बोलतो त्यालाच बोलायला सांगा. अहो तुम्ही जन्म दिला ना, अरे बाबा मी जन्म देण्याचं काम केलंय, देवानं सांगितलं तुझं गर्भ उघड, त्याच्यामध्ये मला टाकायचं, मनुष्यला टाकलंय. हेतू देवाचा लक्षात घे ना. जन्माला घालल्या मग येशूचा देवाचा हेतू काय होता? पहा कुमारी गर्भातून पुत्र प्रसवेल, त्यास इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर राहणारा देव असं म्हणतील. त्या मुलीची निवड करण्यामागं कारण काय माहिती का? तो अशा स्त्रीमध्ये राहतो ज्या स्त्री संबंधानं म्हटले तिचे विचार इतके शुद्ध होते, स्त्रियांमध्ये सगळ्यात ती धार्मिक होती. ती धार्मिक असल्या कारणानं या पृथ्वी तलावरती अनेक स्त्रिया होत्या, पण त्याच्यामध्ये धार्मिक
धार्मिक स्त्री मरिया होती आणि म्हणून ईश्वर या ख्रिस्ताच्या जन्म घेण्यासाठी त्यानं त्या मरियेची निवड केली. याचा अर्थ काय? देवानं तिची धार्मिकता पाहिली. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कोणाही व्यक्तीच्या हृदयामध्ये ख्रिस्त जन्म घेऊ शकणार नाही. ज्या व्यक्तीचं जीवन शुद्ध आहे त्याच्यामध्येच ख्रिस्ताचा जन्म होणार आहे, कोणामध्ये नाही होऊ शकत. म्हणून मरियेमध्ये त्याने जन्म घेतला. अजून एक गोष्ट ऐका बरं का, जेव्हा मरिया गरोदर होती ना, त्या तिच्या पतीनं तिला सोडण्याचा विचार केला. तो म्हटला आता मरिया नको, माझी पण बदनामी होईल, तिची पण बदनामी होईल. बघा, येशू ज्याच्याकडे असतो ना त्याला लोक सोडण्याचा विचार करतात. येशूला प्रॉब्लेम येणार आहे. येशू नव्हता तर दोघं नवरा बायको चांगले होते, लग्न दोघांचं एंगेजमेंट झालेलं होतं आणि ते दोघं सुद्धा एकमेकावरती. आता येशू आला, तो म्हटला नाही गपचूप आता हिला सोडून टाका बाबा, तिच्यामुळे मला प्रॉब्लेम. लोक म्हणतील लग्नाच्या आधी कशी काय गरोदर राहिले, कसं काय त्यांच्यामध्ये असे शरीर संबंध निर्माण झाले. मग तिकडे देव देतील त्यांना सांगतो, योसेफा तसं करू नकोस. मरियेच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे तो जगाचं तारण करणारा आहे. तू तिचा स्वीकार कर. आणि लक्षात घ्या, इकडं त्या देवदूतांचा संदेश त्यांनी ऐकलं आणि मरियेला स्वीकारलं. लक्षात ठेवा, तुम्ही येशू असल्यामुळं लोकांबरोबर चालू नका. तुम्ही चालला तर योसेफासारखे लोक तुमच्या बरोबर चालतील आणि वसईचं तारण होईल. प्रियांनो, तुम्हाला त्यांच्यावर ऍडजस्टमेंट करायची. एक दिवशी ते सत्य स्वीकारतील. तुम्हाला सुरुवातीला त्रास भोगावा लागेल. सुरुवातीला ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळं बदनामी होईल, अपमान होईल, अपकीर्ती होईल, पण तरी सुद्धा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तो ख्रिस्त महत्वाचा आहे. मरियेनं बदनामी स्वीकारली पण ख्रिस्ताला जाऊ दिलं नाही. योसेफानं बदनामी स्वीकारली पण ख्रिस्ताला जाऊ दिलं नाही. देवाचे प्रिय लोक, जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर फक्त ख्रिस्तच असणार आहे. तो तुम्हाला स्वर्गाचं वाट दाखवणार. म्हणून येशू म्हटला, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याकडे जाऊ शकणार नाही. तुम्ही दुसरा मार्गच तपासू शकत नाही, कोणतंच माध्यम नाही. आणि जर चुकीच्या माध्यमानं तुम्ही देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कराल तर लक्षात ठेवा, शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तो म्हणतो मी ईर्ष्यवान देव आहे. दुसरा शब्द कोणता माहिती का त्याला? खुन्नस खाणारा देव. खुन्नस मुंबई मधला हा शब्द फार फेमस नाही का? खुन्नस काढली म्हणजे काय? त्याने त्याचा बदला घेतला. जेव्हा एक व्यक्ती मूर्तीपूजा करते ना, आपल्यासाठी प्रतिमा तयार करते, आपल्यासाठी मूर्त्या तयार करते, त्यास देव त्याची खुन्नस काढतो. बरं, खुन्नस किती माहिती का? एखाद्या हिंदी चित्रपटापेक्षा सुद्धा भयानक. हिंदी चित्रपटामध्ये एका पिढीची खुन्नस दाखवतील पण देव 3 पिढ्याची खुन्नस धरतो. हिंदी पिक्चर मध्ये फक्त एका पिढीचे दाखवली जाते. नाही, त्यांचे वडील यांचे वडील दुश्मन होते, मग ते मुलगा मुलगी प्रेम करतो तर त्याला सांगतात नाही आपली पिढ्यानपिढ्याची खुन्नस आहे आणि करायचं नाही प्रेम. इकडं देव म्हणतो जेव्हा तुम्ही स्टॅच्यू तयार करता, त्याच्यासमोर दंडवत घालता, त्याची सेवा करता, त्याची पूजा करता, मी तुमच्या 3 पिढ्यापर्यंत खुन्नस धरणार आहे. म्हणजे 3 पिढ्या तुमचा बदला घेणार आहे. आहात कुठं तुम्ही? आहात कुठं? तत्व स्वीकारा. कोणत्या लोकांना घेऊन बसलेल्या, जे लोक तुम्हाला कबरेत नेऊन टाकणार आहे अशा लोकांचा विचार करतात. पण जो देव तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे आणि जे वचन तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे त्या सत्याला स्वीकारा. लक्षात ठेवा, एक दिवशी जे लोक तुम्हाला आत्ता जवळचे वाटतात ना ते लोक तुमच्या बरोबर नसणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, श्रीमंत माणूस मेला ना, या सगळ्या लोकांना घेऊन ख्यालाकुशीचं जीवन जगत होता. दरिद्र लाजरस पण मेला, खोडानं भरलेला. जेव्हा मरणानंतर दोघांनी ठिकाणं तपासली, त्या श्रीमंत माणूस म्हणतो एक थेंब बोट त्या पाण्यामध्ये बुडव आणि त्या लाजरसला सांग त्या पाण्यातलं बोट माझ्या नरड्यामध्ये टाक, कारण मी ते यातना भोगत आहे. आणि माझ्या भावांना जाऊन सांग मी किती भयानक प्रकारचं यातना भोगत आहे. त्यास तो सांगतो नाही, आता इथून कोणी खाली जाणार नाही, स्वर्गातलं कोणी खाली जाणार नाही आणि खालचं कोणी वर येणार नाही. आणि नरकात सुद्धा तुला पाण्याच्या थेंबाची अपेक्षा करतो ना, कोणी इकडचं तिकडे जाऊ शकत नाही, तिकडचं इकडे कोणी जाऊ शकत नाही. हे सत्य स्वीकारा. पृथ्वी तलावरती माझे सेवक, माझे संदेश आहेत, त्यांचं त्यांनी ऐकावं आणि आपल्या जीवनामध्ये बदल करावा. स्वर्ग तुम्हाला असाच मिळणार नाही. देवाचं वचन कटू असलं, तुम्हाला पटत नसलं तरी तुम्हाला ते स्वीकारावं लागणार. अन्यथा तिथे असणाऱ्या अग्नीमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा टाकणारा व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. इतकी भयानक परिस्थिती आमच्या जीवनाची होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा,
जिवंत आहात तोपर्यंत देवाचा शोध घ्या. मेल्यानंतर कोणीही पालक तुमच्यासाठी रदबदली करू शकणार नाही. अजून एक गोष्ट मला सांगतो, बऱ्याच वेळा एक व्यक्ती मरतो ना, कब्रस्तानमध्ये एक कॉमन प्रार्थना असते. कोणती माहिती का? देवा, हा आत्मा तुझ्याकडे आला आणि त्याचा तू स्वीकार कर. आणि काय म्हटलं जातं, ही शवकर्तिका आशीर्वादित कर, म्हणजे पेटी आशीर्वादित कर. कशी काय आशीर्वादित होणार पेटी? आता तो काय त्याच्यातल्या पेटीतनं जिवंत होऊन बाहेर येणार? बायबल तर सांगतो मरण हा शाप आहे. पण तरी सुद्धा तिकडे सैतानाला बरोबर शब्द घातले, आशीर्वाद. आणि मग आणि बरेच फार आशीर्वादित मयत झाली. मयत कशी काय आशीर्वादित? मयत पण आशीर्वादित. काय झालं त्या माहितीमध्ये? अरे त्याचं प्रेत उचललं, खड्ड्यामध्ये टाकलं, चांगली पेटी बनवली, पण आता आशीर्वादित तुम्ही म्हणता, पण किडे खाणारे काही तासाने, सगळे किडे शिजणारे, खाऊन टाकणारे, काय राहणार त्याच्या बॉडीमध्ये? काहीच नाही. गेलं परत उकरून काढलं तर तुम्हाला दिसतं साडी शिल्लक आहे. एखाद्या स्त्रीला पुरलं ना, तिची साडी शिल्लक असती, पण बॉडी गायब झालेली असते. हाडं असतात फक्त तिथं. का कुठे गेले ते हाडं? काय झालं त्याचं? आणि इतकं त्याला सांभाळतो. परंतु आता मला तुम्हाला जाता जाता सांगायचं, सत्य स्वीकारा. कशासाठी? हे सत्य स्वीकाराल तेव्हा एक दिवशी देवापासूनचे आशीर्वाद, हजारो पिढ्यांवर मी तुझ्या दया करेल. हजारो पिढ्यांवरती दया स्वीकारणार आहात का तुमच्या 3 पिढ्यावरती प्रभूने शाप पाठवावेत हे तुम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणून देवाचे प्रिय लोक, तुमचं माझं नातं काही नसलं तर देवाचं आणि तुमचं नातं खूप मजबूत असावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला माझ्या शब्दानं वाईट वाटलं तरी चालेल, माझ्या संदेशानं तुमची मनं दुखावली गेली तरी हरकत नाही, परंतु असं मन दुखून जर तुमचं परिवर्तन झालं तर स्वर्गातला देव तुमच्या संबंधानं संतुष्ट होईल. आणि म्हणून संतुष्ट करणाऱ्या देवाकडे आपलं लक्ष लावा. आणि प्रभूला म्हणा, प्रभू मला माझ्या वसईसाठी प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायची? त्या रिकाम्या खुर्च्यांवरती लोक बसावेत, त्यांनी सत्याकडे आकर्षित व्हा, तरी आपापसात वाद करण्याच्या ऐवजी त्यानं देवाला बेलगून राहावा आणि देवाचं आणि त्यांचं नातं मजबूत व्हावं. देवा तुम्हाला आशीर्वाद करू. आपण आपल्या जागेवरती उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण यावेळेस लावूया. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, डोळे बंद करूया. परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. आमची भेट त्याला घेतली. सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आजची रात्र बंधमुक्त होण्याची रात्र आहे. आजची रात्र परिवर्तनाची रात्र आहे. राष्ट्राने असं का म्हणावं, यांचा देव कुठे आहे? आमचा देव तर स्वर्गामध्ये आहे. काय आज रात्री तुमचं लक्ष स्वर्गातल्या देवाकडे लागलंय का? आणि तुम्ही या गोष्टीला प्रतिसाद देण्यासाठी तयार आहात की नाही? प्रभू आता मी तुला स्वीकारलंय. आता व्यक्तीचं आणि माझं नातं तुटलं तरी चालेल, पण तुझ्याबरोबरचं नातं मी मजबूत ठेवणार आहे. काही गोष्टी जीवनामध्ये तुम्ही अशा केल्या असतील की ज्या देवाला पसंत नव्हत्या, परंतु आज रात्री काही गोष्टी तुम्हाला अशा करायच्या की ज्या देवाला पसंत असणार आहे. मी फक्त एक आव्हान करेन, प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा आहे तुमचं तुम्ही ठरवा, परंतु माझं आव्हान, चॅलेंज आज रात्री या ठिकाणातल्या लोकांना असेल. त्याला असं वाटतं की नाही, आता मला सगळं बदलून 100% देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगायचंय. मग कोणी माझ्यासोबत येऊ अथवा न येऊ, देवाच्या विरोधामध्ये मी कुठलीच गोष्ट करणार नाही असा ज्याचा निर्णय असेल, ऐका परत एकदा, फक्त अशाच व्यक्ती ज्यांचा निर्णय पक्का असेल. मोशे म्हणतो की मूर्तीला दंडवत घालणारे एका बाजूला या आणि जिवंत देवाला ओळखणारे एका बाजूला या. आज तो निर्णयाचा समय आहे. ज्याने आव्हान स्वीकारलं आणि म्हणतात प्रभूजी आजपासून जे सत्य ते सत्य मी अंगीकारेल, दुसरं सत्य मी स्वीकारणार नाही. तुम्ही तुमची जागा सोडून जर पुढे आला तर तुमच्यासाठी प्रार्थना करणे. सगळ्यांसाठी नाही बोलत. ज्याला वाटतं नाही आज माझ्यासाठी हा जो दिवस आहे हा देवाच्या आज्ञेप्रमाणे करण्याचा दिवस आहे, ज्याला निर्णय घ्यायचा आहे, फक्त काही सेकंद काही मिनिटं मी वाट पाहिल, त्यानंतर मी प्रार्थना करेल,
ज्याला असं वाटतं की 100% हे ट्रूथ मी स्वीकारायला तयार आहे, पुढे येत आहेत.